राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपमधले राडेबाज आपण पाहिले, पण या राडेबाजीची झळ शिवसेनेलाही तितकीच बसली। शिवसेनेत उमेदवारीवरून तुफान हाणामारी झाली, इतकी की नाशकात एके ठिकाणी पक्षाचा एबी फॉर्मही फाडण्यात आला। पाहुयात शिवसेनेतल्या राडेबाजांनी काय केलं ते। नाशिकमध्ये जागा वाटपावरून भाजप पाठोपाठ शिवसेनेतही राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी शिवसैनिकांची चक्क पोलिसांकडून धरपकड करावी लागली। पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यात आला। हाणामारी झाली, राडा झाला। नाशिकमध्ये जागा वाटपावरनं शिवसैनिक इतके आक्रमक झाले की त्यांनी शिवसेना महानगर प्रमुखांना मारहाण केली। इतकंच नाही तर पायऱ्यांवरनं त्यांना फरफटत नेलं। महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केलं असा आरोप शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडेंनी केलाय। त्यांच्या रागाला पारावार उरला नाही आणि त्यांनी शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्तेंना फरफटत नेलं। नाशिकमध्ये शिवसैनिकांचा आणखी एक राडा पाहायला मिळाला। महापालिकेसाठी अर्ज भरण्यावरून शिवसेनेच्या 2 गटांमध्ये राडा झाला। प्रभाग क्रमांक 4च्या इच्छुक उमेदवारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। इच्छुक उमेदवार महेंद्र बडवे आणि सातनाम राजपूत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एबी फॉर्म भरण्यावरून हाणामारी झाली। या हाणामारीत पक्षाचा एबी फॉर्मही फाडण्यात आला। मुंबईतही शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत। दुसऱ्याच उमेदवाराला उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या वडाळा परळ भागात शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शाखांना चक्क टाळं ठोकलं। युवा सेना कोषाध्यक्ष आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले यांची वडाळा वॉर्ड क्रमांक 178 मधनं उमेदवारी निश्चित करण्यात आली। मात्र स्थानिक शिवसैनिकांचा या उमेदवारीला विरोध दिसून येतोय। संतप्त शिवसैनिकांनी वडाळा इथल्या शाखेला टाळं ठोकलं। त्याचबरोबर इच्छुक उमेदवार माधुरी मांजरेकर यांचे समर्थक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। स्थानिक शिवसैनिक आणि शाखा प्रमुखांचा विरोध डावलून शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यांना एबी फॉर्म देण्यात आला। त्यामुळे किशोरी पेडणेकरांच्या उमेदवारी विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं। मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं। यात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग होता। उमेदवारीची माळ गळ्यात न पडल्यानं इच्छुकांची नाराजी ही गोष्ट काही राजकारणात नवीन नाही। पण आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून कालपर्यंत ज्यांच्यासोबत काम केलं अशा आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना, मित्रांना हाणामारी करणं हा एक विचित्रच ट्रेंड यंदा पाहायला मिळतोय।
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। निवडणुकीत आपण मतदान का करतो? कारण आपण निवडून दिलेला प्रतिनिधी आपल्यासाठी काम करेल म्हणून। मात्र इथे स्वतःसाठीच खपणारे आणि राडा घालणारे भावी लोकप्रतिनिधी पाहिले की प्रश्न उपस्थित होतो की हे प्रतिनिधी खरंच आपल्यासाठी काम करतील? वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।